धन्यवाद MSCB. नक्कीच. ओके ओके ठीक आहे. चला मित्रांनो, पहिली ओव्हर प्रगतीपथावर आणि मला वाटते 5 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद आणि मित्रांनो बाद होणारा फलंदाज सलमान सिद्दीक, ज्याने जबरदस्त फलंदाजी केली होती, तोच फलंदाज बाद झाले पहिल्या षटकात. फुल टॉस चेंडू मित्रांनो, लोअर फुल टॉस नक्कीच कव्हरच्या वरून उडवलाय. एक धाव सदरीत पूर्ण पाहूया आणि इथे मात्र चेंडू बॉर्डर लाईनचा वेध घेईल आणि या चेंडू येईल खणखणीत दणदणीत चौकार. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. आणि नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच एक बाद 9 धावा. नक्कीच सामना 4 षटकांचा असेल मित्रांनो. पहिल्या वेळी जर आपण मित्रांनो पाहिला असेल, जो रोहा संघाचा सामना झाला होता, अत्यंत अटीतटीचा सामना झाला. माऊ इलेव्हन नवगाव संघासमोर मित्रांनो एकदम चुरशीचा सामना पाहायला मिळाला. त्यात रोहा संघाने बाजी मारली होती. पाहूया रोहा संघ पुन्हा एकदा आपलं नसीब आजमावतोय, तो म्हणजेच या वलवलीच्या भव्य ग्राउंडवर मित्रांनो शिवप्रेमी क्रिकेट संघ चिंचोडी आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय अभिषेक अशोक पाटील स्मृती चषक. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो जर सुपर सिलेक्टर मानगाव संघाचा विचार केला तर आपले पहिले 2 सामने जिंकून मित्रांनो क्वार्टर फायनल पर्यंत धडक मारलंय. तर पाहूया त्यांच्या विरोधात खेळणारा संघ कोणता असेल, तो ह्या सामन्यात आपल्याला नक्कीच मिळेल आणि एक चांगली लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. दरम्यान नवीन गोलंदाज आलाय, तो म्हणजे सागर. फलंदाज जय आणि सूरज. पाहूया गोलंदाज सागर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आले, तो म्हणजेच सूरज. डावखुरी हाताचा सूरज ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक वर जय असेल तर गोलंदाज सागर. षटकातील पहिलाच चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर. पंच रामगुंड यांचा स्क्वेअर चेंडूचा इशारा येईल आणि पाहूया धावसंख्येत एका धावेने भर पडेल आणि धावफलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 10 धावा. नक्कीच कुठेतरी आपल्याला जर कोपर खराडी संघासमोर टार्गेट ठेवायचं असेल तर कुठेतरी 4 षटकामध्ये 50 ते 55 धावांचं टार्गेट ठेवावं लागेल, कारण याच्या अगोदरचा आपण सामना पाहिला मित्रांनो 56 धावा पूर्ण करायच्या होत्या आणि अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना. आणि त्या सामन्यात मित्रांनो सुपर सिलेक्टर मानगाव या संघाने बाजी मारली होती. नक्कीच पहिलाच चेंडू सोयर होता, थोडंसं कन्फ्युजन होतं, कन्फ्युजन दूर झालं आणि पाहूया पुन्हा एकदा ऑन द मार्क आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजे सागर. तरी पहिल्याच षटकात आपला चेंडू सोयर फेकलाय आणि पाहूया धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 1 बाद 10. नक्कीच मित्रांनो एक फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच सलमान सिद्दीक, एक जबरदस्त हार्ड हिटर फलंदाज. आणि पुन्हा एकदा यॉर्कर स्वरूपाचा चेंडू हलकासा खोदून काढतोय, तो म्हणजेच लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण करतोय, तो म्हणजेच सूरज आपल्या संघासाठी. आणि एका धावेने धावफलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 1 बाद 11 धावा. आता मात्र जय मित्रांनो, ज्याने अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती आणि चेंडू सरळ स्टेट ड्राईव्ह जिल्हा जे तलाव आहे त्याच्यामध्ये मारला होता, असा जय मित्रांनो ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय, एक मजबूत यष्टीचा फलंदाज. दरम्यान सागर षटकात पुढील चेंडू, इथे मात्र चेंडू लॉफ्ट इन द एअर, हवेत चेंडू पाहूया आणि या चेंडू मला वाटतं नक्कीच सेफ झोन मध्ये पडेल. एक धाव पूर्णपणे सहजरित्या पूर्ण होईल, दुसरीचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव सुद्धा सहज गतीने पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळतोय, ते म्हणजेच रोहा संघाकडून. आणि धावसंख्येत 2 ने भर, या 2 धावाच्या मदतीने धावफलकावर धाव लागतील त्या म्हणजेच 13. आणि वेतन कंटक पुन्हा एकदा 13 आणि 17 या 2 आकड्यांवर भरपूर विकेट पाहायला मिळाल्या आहेत. परंतु पाहूया या 13वर काय घडतंय. आणि नक्कीच चांगला चेंडू, हार्ड लेंथवर टाकलेला चेंडू, बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बचावतोय आपल्या संघासाठी. धावसंख्या मात्र स्थिर, ती म्हणजेच पुन्हा एकदा 1 बाद 13. नक्कीच या षटकातील अजूनपर्यंत 3 चेंडू टाकून झाले, 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि धावफलकावर धाव त्या म्हणजे 1 बाद 13. इथे मात्र स्लोवर स्वरूपाचा चेंडू, हलकसा हेलिकॉप्टर फिरवण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हर क्षेत्रात जातो, 1 धाव सहजरित्या पूर्ण. दुसरा प्रयत्न तू मैदानामध्ये फलंदाज ओव्हर थ्रो करून बसला क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. काय घडलं, काय बिघडलं, फलंदाज स्वतः आत्महत्या करण्याच्या तयारीत होता
परंतु नाही मित्रांनो, आज नशीब कुठेतरी रोहा संघाच्या बाजूने दिसतोय. थोडासा ओव्हरथ्रो पाहायला मिळाला आणि त्याचंच रूपांतर 2 धावांमध्ये झालं आणि 2 धावेने धावफलकावर धावा लागल्या, त्या म्हणजेच 1 बाद 15 धावा. नक्कीच एक संधी निर्माण जरूर झाली होती, पण त्या संधीचं सोनं काही करता आलं नाही. पुन्हा एकदा सागर ऑन द मार्क, राईट हँड ओव्हर द विकेट माराकडील षटकातील पुढील चेंडू आणि इथे मात्र जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न. एक चोरटी धाव काढतोय तो म्हणजे जय आणि सूरज आपल्या संघासाठी आणि या एका धावेने धावफलकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 16 धावा. पाहूया या षटकातील अजून सुद्धा एका चेंडूचा खेळ येणं बाकी आणि धावफलकावर धावा आहेत, त्या म्हणजे 1 बाद 16 धावा. पाहूया या षटकातील हा शेवटचा चेंडू. सामना करणारे डावखुऱ्याचा फलंदाज सूरज आणि पुन्हा एकदा नक्कीच ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंच राम गुंड यांचा स्वर चेंडूचा इशारा येतोय आणि या स्वर धाव्यांनी पुन्हा एकदा धावसंख्या अशुभ आकड्यावर जाईल, ती म्हणजे 17 वर. पाहूया अजून सुद्धा दुसऱ्या षटकातील शेवटचा एका चेंडूचा खेळ येणं बाकी आणि धावफलकावर धावा आहेत 1 बाद 17. पाहूया या षटकातील हा शेवटचा चेंडू. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खेळतोय, परंतु थोडंसं मिस जज झालं. असं वाटलं होतं की या चेंडूवर झेल होईल की काय, परंतु नाही. इथे मात्र झेल, हा षटक संपल्याचा इशारा येतोय. झेल पकडण्यापेक्षा चेंडू अडवण्यावर जास्त भर दिला आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाची सांगता झालंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत, त्या म्हणजेच 1 बाद 18 धावा. नक्कीच जरी 2 षटकात 18 धावा झाल्या असल्या तरी येणाऱ्या 2 षटकात 30 धावा होणं गरजेचं असेल, ते म्हणजेच रोहा संघासाठी, जेणेकरून एक चांगली धावसंख्या धावफलकावर लागेल, एक सन्मानजनक स्कोर लागेल आणि एक टफ फाईट मुकाबला आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच रोहा आणि कोपरखैरणे या 2 संघादरम्यान. पाहूया 4 षटकांचा सामना, 2 षटकांचा खेळ झालाय आणि येणारी 2 षटकं कोणाच्या बाजूने जातील. दरम्यान रोहा आणि कोपरखैरणे दोन्ही संघ आपलं नशीब आजमावतात. मित्रांनो, प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन मित्रांनो, इथे जे आपल्याला चषक दिसतात, सर्वच्या सर्व चषक मित्रांनो 90,000 रुपये किमतीचे हे चषक आहेत. तसेच प्रथम पारितोषिक मित्रांनो 1 लाख रुपये या स्पर्धेचं असेल, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक मित्रांनो 25,000 आणि हे झलाल ते चषक असतील. आणि मित्रांनो जो 1 नंबरचा चषक आहे त्याचं मित्रांनो वेट, त्याचं वजन 17 किलो आहे. मित्रांनो नक्कीच उचलून बघायचं आहे, जर कोणाला शंका असेल तर. 17 किलो वजनाचा चषक आहे. जरी दिसायला लहान असला मित्रांनो, तरी हा ग्लास मध्ये बनलेला चषक 17 किलो वजनाचा आहे. पाहूया गोलंदाज मोहन, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक खेळतो म्हणजेच मोहन. पाहूया कोपरखैरणे संघाकडून मोहन. 2 षटकांचा सामना झालाय, धावफलकावर धावा आहेत, त्या म्हणजेच 1 बाद 18. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल, तो म्हणजेच रोहा संघ. पाहूया षटकातील पहिला चेंडू. इथे मात्र लोअर फुल टॉच आणि सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात, फलंदाज बाद. नक्कीच जबरदस्त क्षेत्ररक्षण. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. मझर गौरी नवीन बॅट्समन ऑन द स्ट्राईक बघणार आहोत आपण. तर नॉन स्ट्राईक वर आहे तो म्हणजे जय. नक्कीच मित्रांनो 2 फलंदाज बाद झाले असले तरी आपल्याकडे बॅटिंग लाईन मित्रांनो खूप सुरेख आहे, त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवर हाणामारी ही करावी लागेल. दरम्यान मझर गौरी ऑन द स्ट्राईक. पाहूया रोहा संघाकडून. तर गोलंदाज मोहन, मोहनला पहिल्याच चेंडूवर मित्रांनो विकेट प्राप्त करण्यात यश आलंय आणि नक्कीच मोहन राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल, तो म्हणजे मझर याच्यासाठी सुंदर गोलंदाजी करतोय मोहन आपल्या संघासाठी. पाहूया आता मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल मझर याच्यासाठी. षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र ओव्हरपिच चेंडू, परंतु कोणत्याही प्रकारचा बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाही. सरळ निर्धाव चेंडू एष्टरेच्या हातात, कोणत्याही प्रकारची धाव नाही. धावसंख्या मात्र स्थिर असेल, ती म्हणजेच 2 बाद 18 धावा. नक्कीच आपल्याला जर आपले आव्हान या स्पर्धेत टिकवायचं असेल तर कमीत कमी 50 किंवा 50च्या वर धावा लावाव्या लागतील, जेणेकरून
एक चांगला स्कोरबोर्ड लागला जाईल, परंतु त्या धावा येणं गरजेचं असेल, त्या म्हणजेच रोहा संघासाठी. इथे मात्र एक प्युअर क्रिकेटिंग शॉट स्ट्रोक पाहायला मिळतोय, पॉइंटच्या वरून उडवलाय पाहूया. आणि या चेंडूवर नक्कीच मला वाटते 4 धावा येतील, त्या म्हणजेच मझर गौरीच्या बॅट मधून. आणि या 4 धावांनी धावफलकावर धावा लागतील, त्या म्हणजेच 2 बाद 22 धावा. नक्कीच अशा प्रकारचे काही फटके खेळावे लागतील आणि जेणेकरून स्कोरबोर्डवर चांगला लागेल आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, तो म्हणजे या वलवलीच्या भव्य ग्राउंडवर. आणि नक्कीच अतिशय सुंदररित्या आयोजन पाहायला मिळतोय. स्वर्गीय अभिषेक अशोक पाटील स्मृती चषक मित्रांनो, जसं जसं सामना पुढे जाते तशी प्रेक्षकांची मित्रांनो गर्दी सुद्धा आपल्याला पाहताना दिसतोय. आणि पुन्हा एकदा मझर गौरी ऑन द स्ट्राईक, गोलंदाज मोहन. षटकातील पुढील चेंडू, इथे मात्र पुन्हा एकदा हार्ड लेंथवर टाकलेला चेंडू, कोणत्याही प्रकारचा बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि बाकीचं काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. आपल्या संघासाठी धावसंख्या असेल ती म्हणजे स्थिर 2 बाद 22 धावा. नक्कीच या षटकातील अजून सुद्धा 3 चेंडू फेकून झालेत, 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी, 4 चेंडू झालेत. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आता 5 चेंडू झालेत, माय मिस्टेक. नक्कीच मित्रांनो 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 5 चेंडूमध्ये धावफलकावर धावा आहेत, त्या म्हणजेच 2 बाद 22. नक्कीच मोठे फटके येणं गरजेचं असेल, कारण मित्रांनो कुपर खैरणे संघ सुद्धा एवढ्या लांबून आलाय आणि त्यांच्यासमोर सुद्धा एक चांगलं टार्गेट ठेवावं लागेल, ते म्हणजेच रोह संघाला. आणि तशाच काहीच्या प्रयत्नात मझर गौरी दिसतोय आपल्याला, परंतु आपल्याला चेंडू बॅटवर घ्यावा लागेल आणि मोठे फटके खेळावे लागतील. चेंडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये 1 बाउन्स चौकार. इट्स अ व्हेरी बिग. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच मित्रांनो 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत, त्या म्हणजेच 2 बाद 26 धावा. पाहूया येणारे 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त किती धावा जमा करेल, तो म्हणजेच रोहा संघ. जितेंद्र 11 रोहा संघ. दरम्यान नवीन गोलंदाज पाहूया अजय, वैयक्तिक पहिलं, सागिक चौथं, म्हणजेच शेवटचं षटक घेऊन अजय. ऑन द स्ट्राईक आपण जयला बघतोय, तर नॉन स्ट्राईक वर मझर गौरी. आणि धावफलकावर धावा आहेत, त्या म्हणजेच 2 बाद 26 धावा. नक्कीच या षटकात कमीत कमी 20 धावा अपेक्षित असतील, त्या म्हणजेच जितेंद्र 11 रोहा या संघासाठी. आणि मित्रांनो जयने तशी फलंदाजी पहिल्या सामन्यात केली सुद्धा होती. नक्कीच या 6 चेंडू मध्ये 3 मोठे फटके येणं गरजेचं असेल, ते म्हणजेच जितेंद्र 11 रोहा या संघासाठी. धावफलकावर धावा 26. षटकातील पहिलाच चेंडू, इथे मात्र जोरकस फाटका स्क्वेअर लेग रिझन मध्ये आणि या चेंडूवर येईल खणखणीत दणदणीत षटकार. इट्स अ व्हेरी बिग स्टँड अँड डिलिव्हर. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच पहिल्याच चेंडूवर मला वाटते अजयला आसमान दाखवलंय, ते म्हणजेच जय याने. आणि नक्कीच जयला आणखी 5 चेंडू मध्ये 2 मोठे फटके खेळायचे आहेत, जेणेकरून स्कोर चांगल्या परिस्थितीत जाईल. आणि मित्रांनो त्याच्यापेक्षा अधिक मोठे फटके आले तर नक्कीच चांगला असेल, ते म्हणजे जितेंद्र 11 रोहा या संघासाठी. परंतु गोलंदाज सुद्धा कोपर खैरण्यावरून आलाय आणि त्याला सुद्धा आपला क्लास दाखवावा लागेल या वलवलीच्या भव्य ग्राउंडवर. षटकातील पुढील चेंडू, पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, इथे मात्र कव्हरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र झेल पकडलाय आणि जयच्या स्वरूपात आणखीन एक हादरा बसतोय, तो म्हणजे जितेंद्र 11 रोहा या संघासाठी. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. धावफलकावर धावा आहे, ते म्हणजेच 32 आणि अजून सुद्धा 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी. नवीन फलंदाज प्रियेश. नक्कीच मित्रांनो प्रियेश म्हटल्यानंतर आम्हाला नवगावचा हँडसम प्रियेशची नक्कीच आठवण येतोय मित्रांनो, प्रियेश शेलके.
पाहूया इथे मात्र प्रियेश येतोय, तो म्हणजेच जितेंद्र इलेवन रोहा या संघाकडून खेळण्यासाठी. अजून सुद्धा या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि धावफलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 3 बाद 32 धावा. दरम्यान अजय मात्र आपला क्लास दाखवतोय. मी म्हटलं होतं जेव्हा पहिल्या चेंडूवर षटकार आला तेव्हा अजय सुद्धा सांगून देतो की मी कोपर खेळवून इथे उगाच आलो नाही, तर माझ्याकडे सुद्धा ती कॅपॅसिटी ते पोटेन्शियल आहे. आणि इथे मात्र जयला तंबूचा रस्ता दाखवलाय तो म्हणजेच अजय याने. पाहूया अजय याच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि 4 चेंडू मध्ये जितेंद्र इलेवन रोहा या संघाला जास्तीत जास्त धावा करणं गरजेचं असेल, जेणेकरून आपला आव्हान या स्पर्धेत टिकून राहील. इथे मात्र पुन्हा शॉर्ट पिच चेंडू लेग साईडच्या दिशेने उडवला आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि इथे सुद्धा आणखीन एक फलंदाज बाद. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आणखीन एक हादरा बसतोय तो म्हणजे 32 या धावसंख्येवर. आणि नक्कीच मित्रांनो जो आयसीसीने रूल्स काढलाय की नवीन फलंदाज स्ट्राईकवर जाईल मित्रांनो, याचा फायदा मात्र प्रत्येक संघाला होताना दिसतोय, परंतु त्याचा फायदा मला वाटतंय क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जास्त होतोय, कारण आपला अगोदरचा चांगला फलंदाज मात्र नॉन स्ट्राईकवर तसाच राहतोय आणि नवीन फलंदाज स्ट्राईकवर जातोय. परंतु मित्रांनो आता आलेला नवीन फलंदाज सुफियान याने सुद्धा मित्रांनो अगोदरच्या सामन्यात जबरदस्त बॅटिंग केली होती आणि मला वाटते सलग 3 षटकार सुद्धा लगावले होते सुफियान याने. आता मात्र या इनिंग मध्ये खूप लेट बॅटिंग साठी आलाय, परंतु मित्रांनो जेव्हा त्याच्या पट्ट्यात चेंडू येतो मित्रांनो तेव्हा चेंडू मात्र सरळ तलावात जाताना दिसतो आपल्याला. पुन्हा एकदा पाहूया सुफियान सिद्दीक. आणि इथे मात्र यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. या चेंडूवर काय घडलं काय बिघडलं. नक्कीच मित्रांनो एक संधी निर्माण झाली होती पण त्या संधीचं सोनं करता आलं नाही अजय याला. आणि या चेंडूवर मात्र एक धाव पूर्ण करतोय तो म्हणजेच जितेंद्र इलेवन रोहा संघ आणि एका धावेने धाव फलकावर धावा लागतील त्या म्हणजेच 33. मित्रांनो 33 नंबर म्हणजे नक्कीच आपल्याला हार्दिक पांड्याची आठवण करून देईल. पाहूया अजून सुद्धा या षटकातील 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आणि या 2 चेंडूवर जर 10 धावा आल्या तर स्कोर मात्र सन्मानजनक स्थितीत जाऊन पोहोचेल, परंतु त्या धावा काढणं गरजेचं असेल ते म्हणजे रोहा या संघासाठी. दरम्यान पाहूया अजय आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन. इथे मात्र जोरकस फटका, चेंडू हवेत, फटका फसला क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि या चेंडूवर मात्र एक सोपा झेल पकडतोय क्षेत्ररक्षक आणि आणखीन एक हादरा बसतोय तो म्हणजे रोहा संघाला. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज तेजस नरे ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय, तर या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू असेल आणि धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजे 33 धावा. 5 बाद 33. पाहूया या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू घेऊन आला तो म्हणजेच अजय. पाहूया या शेवटच्या चेंडूवर काय घडणार. जर एक षटकार आला तर मित्रांनो 40 धावांचा टार्गेट हे एक चांगलं टार्गेट असेल 4 षटकात, परंतु या चेंडूवर तो षटकार येणं गरजेचं असेल आणि जर तो षटकार आला तर एक चांगली धावसंख्या धाव बरोबर लागेल आणि एक चांगला सामना प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. परंतु पाहूया तेजस नरे तो षटकार खेचतील का. या इनिंग मधला हा शेवटचा चेंडू सामना करेल तेजस नरे. आणि इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. नक्कीच चेंडू पॅडवर आदळतोय परंतु एक धाव मात्र लेग बायच्या स्वरूपात पाहायला मिळतोय ती म्हणजेच रोहा संघासाठी. नक्कीच इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि पहिल्या इनिंगच्या सामन्यानंतर धाव फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 34 धावा. नक्कीच पाहूया 35 धावांचं आव्हान असेल आणि पुन्हा एकदा मी मायक्रोफोनवर आमंत्रित करीन ते म्हणजेच यासिन सर यांना. नक्कीच व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मित्रांनो यासिन मर्चंट सर. धन्यवाद नरेंद्र. ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात ते नरेंद्र भोईर, मॅन फ्रॉम सरई. 35 धावांची गरज
निर्धारित 4 षटकांचा हा सामना. कोपर खैरणे विपक्ष तेजस जितेंद्र 11 रोहा. त्यांचे कर्णधार तेजस नरे. त्यांच्या पायामध्ये रॉड आहे कौस्तुभ. आणि क्रिकेटची हा शब्द मी मायक्रोफोनवरती बोलू शकत नाही, पण खऱ्या अर्थानं मी आवड म्हणेन. क्रिकेटची आवड, क्रिकेटवरती प्रेम आणि क्रिकेटसाठी वाटेल ते करण्याची तयारी. स्पॉन्सरसुद्धा तोच आहे, त्याचप्रमाणे कर्णधारसुद्धा तोच आहे. आणि हा एक अफलातून ऑलराऊंडर आहे, कारण दहावीर चषकामध्ये एक टेनिस क्रिकेटमधला रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे. 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. अर्थात संदीप पाटील यांनी हा विश्वविक्रम केला होता आंतरराष्ट्रीय स्तरावरती, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये आपण 6 चेंडूवरती 6 षटकार बऱ्याच वेळा ऐकले, पाहिले, अनुभवले, परंतु 6 चौकार मारणारा फार कमी पाहिला आहे मी. त्यातला हा एक खेळाडू आहे. आणि त्या स्पर्धेचं पहिलं पर्व होतं आणि पहिल्या पर्वाचा मॅन ऑफ दी सिरीज तो राहिला होता. आणि मोटरसायकल आपल्या घरी घेऊन गेला होता, मोटरसायकल आपल्या नावावरती गेली होती. फार मोठा हा खेळाडू, परंतु कधी कधी नशीब साथ देत नाही. काही त्याचं ॲक्सिडेंट झालं आणि मग पायाला जबर जखम झाली, मार बसला आणि मग पायामध्ये रॉड टाकावा लागला आणि मग क्रिकेटपासून तो दूर राहिला. आणि तशीच काहीशी अवस्था सुफियान सिद्दीकची सुद्धा आहे, परंतु एक काळ त्यांनी गाजवला आहे. परंतु क्रिकेटची आवड फार जबरदस्त आहे त्याच्याकडे. क्रिकेटपासून तो दूर राहू शकत नाही. वेल एज्युकेटेड आहे, चांगल्या पोस्टवरती आहे. सो पुन्हा एकदा आपण वळणार आहोत चालू सामन्याकडे, कारण 34 धावा झालेल्या आहेत, 35 धावांचं लक्ष. तसं पाहिलं तर निर्धारित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये 35 धावा अगदी सोपं आव्हान म्हणता येईल, कारण फक्त 9 धावांच्या सरासरीने ते धावा जमवायचे आहेत. परंतु तरीही सामना हा अगदी चुरशीचा होईल, अटीतटीचा होईल, रोमांचकारी होईल अशी शक्यता नाकारता येत नहीं है. तो चलिए दोस्तों, हम चलते हैं फिर से एक बार मैदान में, जहां पे सलामी बल्लेबाज के रूप में जितेश और परशुराम आए हैं कोपर खैरणे इनकी जानिब से. पहला ओवर लेके आए हैं सलमान सिद्दीक, एक सुपरस्टार खिलाड़ी. जी हां, पहली गेंद हवा में गेंद थी, कैच टपकने का मौका हो सकता था, मगर कैच थोड़ा सा दूर रह गया. लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात थे, डीले हाथों के साथ उस गेंद को चिप किया था मिड ऑन के ऊपर से, मगर बहुत ही अच्छी फील्डिंग में कहूँगा, क्योंकि उस गेंद को सीमा रेखा के अंदर रखने में कामयाब रहे. 1 रन यहाँ पे मिलता हुआ. जी हां, बहुत ही बढ़िया स्ट्रोक, प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक. वीरेंद्र सहवाग की याद यहाँ पे ताज़ा होती हुई. पॉइंट के सर के ऊपर से डीप पॉइंट खाली था, 30 गज का दायरा यहाँ पे मौजूद था, उसका पूरा फायदा उठाया और गेंद को भेज दिया स्वीपर कवर सीमा रेखा के बाहर. 4 रन. धन्यवाद डीजे. इस मैच को अगर जीतना है तो सलमान सिद्दीक को ये ओवर किफ़ायती करना होगा, क्योंकि ये ओवर बहुत ही मायने रखता है. 30 गज का दायरा, पावर प्ले का खेल. इस ओवर में कम से कम रन अगर खर्च करेंगे और विकेट चटकाएंगे, ऊपरी क्रम के बल्लेबाजों को मैदान से बाहर का रास्ता दिखाएंगे, तो यहाँ पे काम बन सकता है. क्योंकि आने वाले गेंदबाजों का हौसला बढ़ेगा, उनका आत्मविश्वास बढ़ेगा, और इसी वजह से ये ओवर बहुत ही मायने रखने वाला ओवर. 3 गेंदों में अब तक 6 रन खर्च किए हैं सलमान ने. अगली गेंद फिर से एक बार सलमान की. जी हाँ, ऑन द राइज, सीधे बल्ले से बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मगर लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही अच्छी फील्डिंग. फिर से एक बार देखिए तालियों की गड़गड़ाहट, उनके संग सहकारी उनका हौसला बुलंद करते हुए, उन्हें शाबाशी देते हुए, क्योंकि आउटफील्ड हम देख सकते हैं थोड़ी सी खराब ज़रूर है, और गेंद के ऊपर निगाहें, अपनी नज़रें जमाए रखना इतना आसान नहीं है. ये अच्छा फील्डर ही कर सकता है. अगली गेंद फिर से एक बार स्लोवर वन, जड़ में डाल दिया था, फॉलो थ्रू में डाइव लगाकर उसे गैदर करने की कोशिश की, फील्ड करने की कोशिश की.
हालांकि नाकाम तो रहे, मगर मिड ऑफ के फील्डर के हाथों में गेंद थी, रन लेने की कोई गुंजाइश नहीं, हर गुंजाइश को खारिज कर दिया था। बहुत ही बढ़िया वापसी यहाँ पे सलमान की। एक चौका लगने के बाद लगातार 3 गेंदों में बल्लेबाजों को रनों से महरूम किया है। अंतिम एक गेंद 7 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, जैसे मैंने कहा था कि यह पहला ओवर बहुत ही क्रूशल होगा। हालांकि नई गेंद है, नई गेंद के ऊपर जो एक फर होता है, जो एक कवर होता है, उस कवर को हटने के लिए कम से कम 2 ओवर चले जाते हैं। और इस नए गेंद के ऊपर छक्का लगाना इतना आसान नहीं होता, क्योंकि थोड़ी सी हवा में ये गेंद स्लो होती है। विकेट के ऊपर गिरने के बाद भी बल्ले पर सीधे नहीं आती, थोड़ा सा लेट होती है और इस वजह से बल्लेबाजी करना मुश्किल होता है। मगर बहुत ही बढ़िया गेंदबाजी मैं कहूँगा। 8 रन खर्च किए हैं पहले ओवर में। हालांकि उनको सफलता नहीं मिली, कोई कामयाबी नहीं मिली, मगर फिर भी बल्लेबाजों को बड़े स्ट्रोक से वंचित किया है। एकमात्र चौका हमें देखने को मिला, जो कि शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर जाकर बहुत ही सुंदर स्क्वायर कट हमें देखने को मिला था वीरेंद्र सहवाग की स्टाइल में। अब लास्ट मैच में बहुत ही अच्छी गेंदबाजी की थी नौगांव के खिलाफ, वही तेजस नरे जिनके बारे में मैंने अभी बताया था। तेजस नरे अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। तेजस नरे का ये ओवर भी बहुत ही मायने रखने वाला। इस ओवर में अगर तेजस नरे ने बल्लेबाजों को रनों से वंचित किया, महरूम किया, तो अंतिम 2 ओवर में एक टफ फाइट मैच देखने को मिलेगा, रोमांचकारी और रोमहर्षक मैच देखने को मिलेगा। सुफियान सिद्दीक कवर पॉइंट की दिशा में, उसी के साथ जी हां, हवा में उछाल कर खेला लॉन्ग ऑन की दिशा में, उस गेंद के नीचे फील्डर, और एक आसान सा कैच। और ये पहला झटका तेजस नरे को मिलती हुई ये पहली सफलता। धन्यवाद डीजे। परशुराम ने अपने टीम के लिए 6 रनों का योगदान दिया, 5 गेंदों का सामना किया है। इस बीच नए बल्लेबाज कवलजीत नॉन स्ट्राइक के एंड पर, स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक के एंड पर है जितेश, जो कि 2 रन बनाकर खेल रहे हैं। तेजस को पहली गेंद पर सफलता यहां पे प्राप्त हुई है। तेजस के इस सफलता की वजह से अब रोहा टीम के हौसले बुलंद, उनके खिलाड़ियों की देखिए ऊर्जित अवस्था मुझे नजर आ रही है, क्योंकि अब यहां पे अगर लगातार 2-3 विकेट आते हैं, ऊपरी क्रम के बल्लेबाज और आउट होते हैं, तो यह मैच अंतिम ओवर तक चला जाएगा। जी हां, कवलजीत स्क्वायर कट करने की कोशिश कर रहे थे, हालांकि पोजीशन बनाया था, मगर गेंद और बल्ले का कोई कनेक्शन नहीं, कोई मुलाकात नहीं। पहली गेंद थी, पहली गेंद में हालांकि बल्लेबाज तैयार नहीं होते, वार्म अप नहीं होते, और इसी वजह से जी हां, कवलजीत ने हवा में खेला है जरूर। और इस बीच शानदार फील्डिंग तो हो चुकी है, मगर अब यहां पे रन कितने मिलेंगे ये तो अंपायर ही बता सकते हैं। मगर कमाल की फील्डिंग, एक हाई जंप लगाई थी वहां के फील्डर ने, और उस गेंद को टैप किया था। जहां पे 6 रन मिलने की संभावना थी, वहां पे मात्र 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने मुकम्मल कर लिया है। वाह, बढ़िया फील्डिंग का नजारा। ये 5 रन बहुत ही कीमती रहेंगे, ये 5 रन फैसले वाले रहेंगे। इस मैच में कौन जीतेगा कौन हारेगा, इसका फैसला करेगा ये 5 रन। वाह, तेजस नरे की धार गेंदबाजी की देखिए और बढ़ रही है। हालांकि एक गलती उन्होंने की थी, कवलजीत के सामने ओवर पिच गेंद करने की कोशिश की और वहां पे छक्का लगते लगते बच गए। इस 1 रन के साथ 9 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जी हां, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद थी, मगर उतना ही जबरदस्त स्ट्रोक, डीप स्क्वायर लेग के फील्डर लंबी दौड़ लगा के उस गेंद तक पहुंचे, जोरदार। ओहो, यहां पे रन आउट हो सकते थे, सलमान ने गलती की। सलमान सिद्दीक के हाथों से गेंद टॉस हुई और इसी वजह से ये जीवन दान मैं कहूंगा, वरना ये आसानी के साथ रन आउट हो सकते थे।
मगर तेजस नरे ने 5 गेंदों में एक सफलता अर्जित की और मात्र 3 रन खर्च किए हैं। क्या कमाल की गेंदबाजी। देखिए बड़े मैच में और क्रूशल मोमेंट में बड़े खिलाड़ी चमक ही जाते हैं। आप कुछ भी कहे, आप देखिए कि इतिहास गवाह है, इस खिलाड़ी के पैर में रॉड है, हालांकि खेलने के लिए उन्हें मना किया है, मगर क्या कमाल का प्रदर्शन हुआ। जी हां, इस मतलब हवा में गेंद और यहां पे बड़ा झटका, जीवन दान मिला था, उसका फायदा नहीं उठा पाए। दूसरी गेंद के ऊपर छक्का लगाने की कोशिश और तेजस नरे की पीठ को थपथपाते हुए, शाबाशी देते हुए, क्योंकि उन्होंने एक कारनामा अंजाम दिया है जो किसी ने शायद नहीं सोचा होगा। उनके खेमे में बैठे हुए खिलाड़ी और उनके साथी आए हैं, वो भी सोच नहीं रहे होंगे कि इस तरह की गेंदबाजी तेजस नरे कर सकते हैं। प्रैक्टिस से दूर है। वाह तेजस वाह। ओवर की समाप्ति और हम चलते हैं फिर से एक बार डीजे के पास। धन्यवाद डीजे मास्टर। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 11 रन। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 24 रनों की जरूरत। नए गेंदबाज साकिब सिद्दीकी आए हैं, उनके सामने है कमलजीत। कमलजीत ने हालांकि 2 गेंदों का सामना किया है, 1 रन बनाकर खेल रहे हैं स्ट्राइक एंड पर। इस ओवर में पूरी तरीके से पर्दाफाश होगा कि यह मैच किसकी तरफ जाता है। जी हां, पहली गेंद आउटसाइड दी ऑफ स्टंप थी और गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया। आउटफील्ड थोड़ी सी खराब, शायद वहां पे पत्थर से लगकर गेंद रुक गई और जहां पे 4 रन मिल सकते थे कमलजीत ने सोचा होगा, मगर वहां पे 1 ही रन मिलेगा। अब यहां पे इसे कहते हैं दोस्तों कभी कभी बदनसीबी, क्योंकि मैं अक्सर कहता हूं कि 100% में 1 ही % वो नसीब का होता है, बाकी आपकी मेहनत, आपके पास जो है वो टैलेंट, उसके साथ आपकी कोशिश, आपकी डिसिप्लिन, आपका डिटर्मिनेशन, ये सब कुछ होता है। मगर यहाँ पे 1% का वो तकदीर भी बहुत ही महत्वपूर्ण। जी हाँ, डीलियातो के साथ फ्लिक किया था, अपने कलाई को रिस्ट किया था, रोल किया था और 1 रन मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 13 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। अब ये धीरे धीरे मैच है ना कौस्तुभ, थोड़ा सा चढ़ता हुआ दिखाई दे रहा है, क्योंकि यहाँ पे बड़े स्ट्रोक की दरकार है, मगर गेंदबाज ने इस तरह की लाइन एंड लेन को रखा है कि बड़े स्ट्रोक से महरूम किया है। बल्लेबाज से गेंद को दूर रखा है, हार्ड लेंथ और शॉट ऑफ गुड लेंथ, इस तरह की गेंदबाजी हो रही है। वहां से गेंद को उछाल रहे हैं, कभी अंदर की तरफ कभी बाहर की तरफ निकालने की कोशिश साकिब की भी दिखाई दे रही है। अगली गेंद, जी हां, इस मरतबा बहुत ही शॉर्ट ऑफ लेन गेंद थी और उसे खेल दिया स्क्वायर लेग की दिशा में, मगर क्या कमाल का फील्डिंग। वाह वाह भाई वाह, ये है जज्बा, ये है जुनून, लाजवाब किसे कहेंगे, इसे कहेंगे। ऐसा लग रहा था, प्रतीत हो रहा था कि 6 ही रन होंगे, मगर वहां पे फिर से एक बार 5 रन बचाए। जरा ये फील्डिंग पसंद आएगी तो तालियां बजनी चाहिए, रोहा के खेमे जोरदार तालियां बजाए, क्योंकि ये मैच फिर से एक बार यहां पे टर्न हो सकता है। टर्निंग पॉइंट नजर आता हुआ, कमाल की फील्डिंग। देखिए अंतरराष्ट्रीय स्तर का यह एफर्ट 100% मैं अपने से दूंगा, भले बल्लेबाजी आए या न आए, गेंदबाजी आए न आए, मगर फील्डिंग का जब भी मौका मिलेगा मेरे टीम के लिए कुछ कर गुजर जाऊंगा, ये जज्बा। वाह जी हां, बहुत ही बढ़िया। देखिए फिर से एक बार गुड लेंथ स्पॉट पर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई थी ऑफ कटर गेंद, उसे क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बल्लेबाज ने। बल्लेबाज अमर
2 गेंदों का अब तक सामना किया है, 1 रन बनाकर खेल रहे हैं और कमलजीत पहुंचे हैं 3 रन बनाकर नॉन स्ट्राइक के एंड पर। 4 गेंदें हो चुकी है, इन 4 गेंदों में साकिब ने मात्र 3 रन खर्च किए हैं। रनों की संख्या हो चुकी है 14 रन। कुल मिला के जीतने के लिए 35 रनों की जरूरत, यानी यहां से विजय थोड़ा सा दूर जाता हुआ, मगर क्रिकेट में वक्त बदलने में वक्त नहीं लगता। फुल टॉस गेंद और कवर पॉइंट की दिशा में डीप कवर में फील्डर तैनात है। 1 रन तो आसानी के साथ दूसरे रन के लिए दौड़ पड़े और सलमान ने गैदर तो किया है, मगर ये आउट का इशारा, अंपायर जी की उंगलियां आसमान में बुलंद और बहुत ही बड़ा झटका अमर के रूप में। धन्यवाद डीजे मास्टर। अमर ने अपने टीम के लिए 2 रनों का योगदान दिया है। अमर आउट होने के बाद नए बल्लेबाज हम देख सकते हैं मोहसिन बलोच, जिन्होंने पहला ओवर फेंका था और एक सफलता प्राप्त की थी। अब बल्लेबाजी करने का मौका, वो भी क्रूशल मोमेंट में। यहाँ पे अच्छी बल्लेबाजी करनी होगी मोहसिन और उनके साथी बल्लेबाज कमलजीत को, क्योंकि अगर जीत चाहिए तो अपने बल्ले को चलाना होगा, रिस्क उठाना होगा। करो या मरो की स्थिति है। इस ओवर की अंतिम 1 गेंद साकिब दौड़ पड़े। जी हां, फिर से एक बार यहां पे शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, कैच लपकने का मौका था, मगर गेंद उनके सर के ऊपर से 6 रनों के लिए कमाल का छक्का। जब जरूरत थी रन की तब यहां पे छक्का आ चुका है। अब मैच फिर से एक बार समान रूप से दिखाई देगा। धन्यवाद डीजे मास्टर। 6 गेंदें बची है, 14 रनों की जरूरत। अब यहाँ पे जो गेंदबाज आएंगे उनके लिए जरूर मैं बताना चाहूंगा, तू अपनी खूबियां ढूंढ, कमियां निखारने के लिए लोग है। अगर रखना है कदम तो आगे रख, पीछे खींचने के लिए लोग है। सपने देखने हैं तो ऊंचे देख, नीचा दिखाने के लिए लोग है। 6 गेंदें 14 रन जीतने के लिए अपने अंदर जुनून की चिंगारी भड़का, जलने के लिए तो लोग है। अब यहाँ पे कुछ गुजरना होगा, क्योंकि बहुत ही मजेदार मैच, हालांकि किसी ने भी नहीं सोचा होगा अंतिम गेंद के ऊपर जो छक्का आया, उस वजह से बल्लेबाजी करने वाली टीम कोपर खैर ने मैच में वापसी कर चुकी है। अब कुछ भी हो सकता है, क्योंकि अंतिम ओवर में अगर 1 से 2 बड़े शॉट आते हैं तो ये मैच कोपर खैरने के पक्ष में जाएगा। और यहां पे अगर सिंगल और डबल उसी के साथ डॉट गेंदें आती है तो फिर गेंदबाजी करने वाली टीम जितेंद्र 11 रोहा के पक्ष में भी ये मैच जा सकता है। नए गेंदबाज आए हैं इस बीच, साईराज। यहां पे अब सही लाइन एंड लेन से गेंदबाजी करनी होगी, बहुत बड़ी जिम्मेदारी है साईराज के ऊपर भी। राइट आर्म ओवर द विकेट, एक लंबा रन अब हवा में, गेंद फलक में, जान हलक में। ओहो, कमाल का कैच। कंवलजीत नाराज, निराश और खिन्न मन से मैदान से बाहर आएंगे। साईराज की बहुत ही शानदार शुरुआत। साईराज बहुत ही बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। साईराज, भरोसा रखना है तो खुद पर रख, शक करने के लिए लोग है। तू बस सवार ले खुद को, आईना दिखाने के लिए तो लोग है।
5 गेंदे और 14 रनों की जरूरत। मजेदार मैच, रोमांचकारी मैच, रोमहर्षक मैच, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला। कौन जीतेगा कौन हारेगा, झूले की तरह झूलता हुआ ये मैच, कभी रोहा के पक्ष में तो कभी कोपर खैरन के पक्ष में जाती भी गेंद। ये मैच 5 गेंदे 14 रन, 2 बड़े स्ट्रोक की दरकार, 2 छक्के या 1 चौका 1 छक्का आता है तब भी यहां पे काम बन सकता है, मैच जीता जा सकता है। टेनिस क्रिकेट का खेल कभी भी कुछ भी हो सकता है। हालांकि लेदर क्रिकेट में, अंतरराष्ट्रीय क्रिकेट में, T20 के जमाने में, अब अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी कभी भी कुछ भी हो सकता है। 14-15 रन आसानी के साथ ओवर में आते हैं। और अब यहां पे साईराज एक लंबा रन, अब देखिए कितना अच्छा फॉलो थ्रू है। वाह, बहुत ही बढ़िया गेंद और सीधा लॉन्ग ऑन के हाथों में, और फिर से एक बार बैक टू बैक दूसरा झटका, साईराज को मिलती हुई ये सफलता। धन्यवाद डीजे। रोहा के खिलाड़ियों ने सही मायनों में मेहनत की है, खून पसीना एक किया है। शायद यहां पे किसी ने भी नहीं सोचा होगा कि इस मैच में रोहा टीम जीत सकती है, क्योंकि मात्र 34 रन बोर्ड पे थे, 35 रनों का टारगेट था, बहुत ही आसान सा लक्ष्य दिखाई दे रहा था। और इसी वजह से कहा जाता है कि पानी से नहाने वाले लिबास बदलते हैं, पानी से नहाने वाले तो लिबास बदलते हैं, और पसीने से नहाने वाले इतिहास बदलते हैं। ये इतिहास क्या बदलेगा? ओह, इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव, प्रेशर। नो बॉल करार दिया है, एन मौके में ये नो बॉल। नो बॉल कितना बुरा होता है, कितना गंदा होता है गेंदबाज के लिए, कितना डेंजरस और डरावना होता है, ये हमने भारत बनाम पाकिस्तान के मैच में देखा था। नवाज ने वो नो बॉल डाला था और उस गेंद के ऊपर 6 रन आए थे, यानी 7 रन मिले थे, और अगली गेंद के ऊपर बोल्ड करने के बावजूद 3 रन मिले थे, यानी एक गेंद के ऊपर 10 रन नवाज ने अंतिम निर्णायक ओवर में खर्च किए थे। अब फ्री हिट भी रहेगा, यही तो मैं बात कर रहा था। आम तो आम और गुठलियों के भी दाम, इसी को कहते हैं, क्योंकि यहां पे 1 रन भी मिला, 1 गेंद भी मिली, फ्री हिट भी मिला, बहुत सारा मुनाफा। राहत की सांस, मगर फ्री हिट का ज्यादा फायदा नहीं उठा सके। तेजस नरे वहां पे मौजूद, बहुत ही अच्छी फील्डिंग तेजस नरे की, अच्छा थ्रो, 1 ही रन यहां पे मिलेगा, फ्री हिट का फायदा नहीं उठा पाए। इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा, 23 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, 3 गेंदें हो चुकी है। अब बचे हुए 3 गेंदों में जीतने के लिए मेरे गुणलेखक कौस्तुभ पाटिल बताते हुए 12 रनों की जरूरत। जी हां, हवा में गेंद, फिर से एक बार गेंद फलक में, जान हलक में, और एक बल्लेबाज मैदान से बाहर। मोहसिन ने जोरदार प्रयास किया था बड़ा स्ट्रोक लगाने का, मगर गेंद हवा में चली गई, और बहुत ही निराश मन से मोहसिन बाहर आते हुए। धन्यवाद डीजे मास्टर। 2 गेंदे 12 रन। क्या आपको याद है ये अंतरराष्ट्रीय मैच T20 मैच था, न्यूजीलैंड बनाम भारत। 2 गेंदे और भारतीय टीम को जीतने के लिए तकरीबन 10 रनों की जरूरत थी, और रोहित शर्मा ने लगातार 2 छक्के लगाकर भारतीय टीम को जीत दिलाई थी। इतिहास के पन्नों पर स्वर्ण अक्षरों से लिखी गई ये जीत। क्या यहां पे फिर से एक बार वही चित्र दोहराया जाएगा? क्या यहां पे अविस्मरणीय क्षण की अनुभूति होगी? 2 छक्के लगाने होंगे, कुछ अलग कर गुजरना होगा, तभी आपका नाम होगा। जी हां, हवा में गेंद,
मगर ये कड़वी दवाई थी, परफेक्ट यॉर्कर, और उस गेंद को सही अंदाज से और सही ढंग से खेल नहीं पाए। कमाल की गेंदबाजी की है साईराज की, जितनी तारीफ करे उतनी कम। साईराज ने इस मैच के ऊपर अपना राज प्रस्तावित किया है। वेरी वेल डन साईराज, बहुत ही बढ़िया गेंदबाजी, एक भी बड़ा स्ट्रोक नहीं, 3 विकेट चटकाए और मात्र 3 रन खर्च किए हैं अब तक साईराज ने। इस तरह की काबिलियत, इस तरह का हुनर अगर आपके पास हो तो कुछ भी हो सकता है। जी हां, ये और विकेट, एहे, ये चौथा विकेट उनके नाम पे होता, मगर एक आसान सा कैच सुफियान सिद्दीक ने ड्रॉप किया। मगर अब मैन ऑफ द मैच के हकदार कौन होंगे? अगर मुझे पूछा जाएगा तो मैं तो किसका नाम लूंगा ये आप सभी जानते हैं, क्योंकि मुझे सबसे ज्यादा गेंदबाजों की कला, जो बहुत ही तकलीफ वाली कला है, वो पसंद आती है। किसी भी बल्लेबाज ने इतनी अच्छी बल्लेबाजी नहीं की है